आगळावेगळा सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रोडक्शन तर्फे रांका मिस मिस्टर ग्लोबल इंडिया या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, रांका ज्वेलर्सचे शिवम अरोरा, बिग बॉस मराठी फेम अभिनेता वैभव चव्हाण, कशिश प्रोडक्शनच्या ब्रँड अँबॅसिडर स्नेहल नार्वेकर, केतकी शिरभावीकर, नीलाक्षी जाधव, स्वरूप रॉय, डॉक्टर निखिल गोसावी, डॉक्टर शशिकांत शेटे, अंजली रघुनाथ वाघ, दीपाक्षी गौरी दवे, अर्चना माघाडे, रिया चव्हाण, पूजा वाघ, प्रियांका मिसाळ, काजल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते। या सामाजिक उपक्रमाबद्दल शिवम अरोरा म्हणाले, महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी योगेश पवार यांनी या फॅशन शोची संकल्पना मांडली, ती तेजपाल रांका यांना अतिशय महत्त्वाची वाटली। आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आम्ही या फॅशन शोचा भाग झालो आहोत। अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, मी अनेक फॅशन शो बघितले, उपस्थित राहिलो आहे, मात्र रांका मिस मिसेस मिस्टर ग्लोबल इंडिया फॅशन शो एक अनोखा अनुभव माझ्यासाठी होता, कारण पुण्याचे पॅडमॅन अशी ओळख निर्माण केलेल्या योगेश पवार यांच्या संकल्पनेतून हा शो महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती आणि सुरक्षा या विषयावर भोवती गुंफण्यात आला होता। आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रोडक्शनच्या वतीनं यंदाच्या महिला दिनाचं निमित्त हा फॅशन शो आयोजित केला होता। यामध्ये महिलांमध्ये स्वच्छता, मासिक पाळी आदी विषयांबाबत जनजागृती करण्यात आली। पौर्णिमा अंबारगे, श्रेया सिद्धार्थ, दीप्ती पापरकर, अथर्व भंगाळे, उन्नती चव्हाण, राजवीर राजपूत, शनाया कोठाडिया हे या स्पर्धेचे विजेते ठरले। नमस्कार, मेरा नाम शिवम अरोरा है। मैं रांका ज्वेलर्स को रिप्रेजेंट करता हूँ और वुमेन्स डे के स्पेशल ओकेजन पे हमने जॉइन हैंड्स करा है कशिश फाउंडेशन के साथ। एक बहुत इंपॉर्टेंट सोशल कॉज है, विमेन हेल्थ एंड हाइजीन एंड सेफ्टी के को हम प्रमोट करते हैं। उसके लिए हमने एक फैशन शो भी ऑर्गेनाइज करा है साथ में मिलके, जिसका कोर मैसेज ही विमेन की सेफ्टी, उनकी हाइजीन है, क्योंकि विमेन्स डे भी अराउंड द कॉर्नर पे ही है। तो आई थिंक ये मैसेज और ये कॉज बहुत इंपॉर्टेंट है। हम लोग साथ मिलके ये एक स्टेप ले रहे हैं, बोथ रांका ज्वेलर्स एंड कशिश फाउंडेशन।